हं, करा. तो तरुणांची बरोबरी करू शकतो. मी 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या एका डझनभर लोकांना ओळखतो जे तरुण राहण्याच्या वेड्या खटपटीत आपला वेळ वाया घालवतात. यासाठी ते अनावश्यक व्यायाम, अनावश्यक कॉस्मेटिक्सचा वापर करून आपला पैसे वाया घालवतात. अशामुळे कोणीही तरुण दिसत नाही. आपण तरुण दिसत आहोत असे स्वतःलाच वारंवार सांगत असतात. या लोकांना एक महत्त्वाचे सत्य लक्षात ठेवले पाहिजे. मनुष्य आपल्या अंतःकरणात जे विचार करतो तसाच तो असतो. आहार, मल्टीव्हिटॅमिन आणि अशा इतर सर्व गोष्टी या लोकांना तरुण ठेवणार नाहीत. तर ते तरुण असतील की म्हातारे असतील हे त्यांच्या विचारांवरच आधारित असेल. ते त्यांनी लक्षात घ्यायला हवे. तुमच्या विचारांचा प्रभाव अंतर्मनावर होत असतो. जर तुमचे विचार सतत सौंदर्य, महानता आणि चांगुलपणावर केंद्रित असतील, तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या कितीही वृद्ध असाल तरीही मानसिकदृष्ट्या तरुणच राहाल. येस. सो मोस्ट प्रॉब्ली आता आपण बघतो म्हणजे खूप लोक आहेत जे खूप धावपळ करतात ऍक्च्युली. त्यांना म्हातारपणाचीच भीती वाटते. म्हणजे त्यांना वाटतं आम्ही कधी म्हातारं होऊ नये, किंवा आमची जी स्किन आहे ती हे नको, त्याच्यावर रिंकल नको पडायला, किंवा अशी लूज नको व्हायला, आणि आम्ही म्हातारे दिसायचं नाही आहे, फिट राहील, फाईन दिसलं पाहिजे. तर ते आउटर सोर्सवर जास्त जास्त डिपेंडेड असतात. काहीतरी घेणे किंवा स्किन टाईटनिंग करणे, म्हणजे अशा भरपूर प्रकार करतात. पण आतून त्यांचं काय सुरू असतं? नाही, माझं वय झालंय, मी 60चे झाले, मी 40चे झाले, आता 40 50चं झालंय. कंटिन्युअस विचार ते आहे, परंतु त्यांना म्हणजे मनातून भीती आहे वयाची, परंतु दिसायचे खूप सुंदर आहे. तर इथे कुठेच मॅच होत नाही. म्हणजे तुमचा थॉट, तुमचं फिलिंग्स मॅच होत नाहीये इथे. थॉट तुमचा वेगळा झालाय, फिलिंग तुमची वेगळी आहे. सिंक्रोनायझेशन होणार नाही. तुमचं ब्रेन मधलं वायरिंगच, तिथे कनेक्शनच खूप रॉंग आहे. सो इथे 60 वर्ष जास्त वयाच्या असे डझनभर लोकांना जोसेफ मर्फी असं म्हणतात, मी ओळखतो की ते स्ट्रगल करतात की मी छान झालं पाहिजे, मी तरुण दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी मग ते जिम लावून, म्हणजे जिम जरी म्हणजे अ, दुसरे दुसरे कॉस्मेटिकचा वापर करणे, सुंदर दिसायसाठी क्रीम लावणे, टॅबलेट्स घेणे. असं कोणीही तरुण दिसू शकत नाही. जर तो व्यक्ती आतूनच म्हातारा आहे, त्याचे विचारच इतके म्हातारे आहे, तर तो शक्यच नाही की तो खूप तरुण दिसेल. उलट यापेक्षा जास्त ज्याचे विचार खूप चांगले आहेत, तो व्यक्ती वयाने कितीही मोठा असू दे, पण तो तेवढाच छान एनर्जेटिक आणि तरुण दिसतो. आणि ते स्वतःला कंटिन्यू सांगत असतात की नाही, तू चांगला आहेस, तू तरुण दिसतो आहे, असं तसं. तर या लोकांना एकच लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे अंतकरणामध्ये विचार करतो, म्हणजे ही जी गोष्ट ही सगळ्या बाबतीत सेम आहे, की जसे विचार करतो तसाच तो असतो. तुमचे विचार सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. थॉट काय आहे, तुमच्या डोक्यात विचार काय चालू आहे, तुमचे न्यूरॉन्सची फायरिंग काय होती आहे, तुमचे न्यूरॉन्स कसे विचार करतात. मी काल एक हे टाकलेलं, पिक्चर टाकला होता की मेंदूमध्ये जो आहे तो पार्ट कसं काम करतो. तर तो पार्ट जो आहे तो तुम्ही त्याला जर जे इन्फॉर्मेशन द्याल ना, तो तसा रिॲक्ट करतो. मी त्याच्यासाठीच काल तो पिक्चर पाठवलेला. सो मनुष्य अंतःकरणामध्ये जसा विचार करेल तसा तो होईल. कितीही तुम्ही तुमचं आहार, मल्टीव्हिटॅमिन इतर लोकांना तरुण ठेवणार नाहीत. तुम्ही काहीही बदला, पण तुमचं मनच नाही आहे तुमचं स्वीकार करायला, तर ते काहीही तुमचं फायदा करणार नाही. तरुण असतील ते म्हातारे असतील, हे त्यांच्या विचारावरच आधारित असेल. तुमच्या विचारांचा प्रभाव जो आहे तो तुमच्या अंतर्मनावर होत असतो. अंतर्मन सारखं तुमच्या मनात बोललेल्या गोष्टी कॅप्चर करतं. अंतर्मन इमेजेस कॅप्चर करतं. अंतर्मन भीती कॅप्चर करतं. बरोबर आहे. तर तुमचे सतत विचार सौंदर्य, महानता, चांगुलपणा याच्यावर केंद्रित असतील, तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या कितीही वृद्ध असाल तरी मानसिकदृष्ट्या तुम्ही तरुणच राहाल. विचार तुमचे चांगले पाहिजे, म्हणजे तुम्ही चांगले दिसाल. ठीक आहे. पुढे.
पुष्कळ लोक असे तरुण आहेत, म्हणजे एक ऍक्ट्रेस आहे, तो मेनन आहे का कोण आहे तो, खूप म्हणजे अजूनही इतका त्याचं वय झालं पण खूप यंग दिसतो. त्याचं योगा आणि त्याचं नॅचरल राहणंच त्याला स्वतःमध्ये एक यंग हे करत आहे. मिलिंद सोमन. या मिलिंद सोमन, त्याची आई बघितली, काय वय आहे त्या लेडीचं, आणि अजूनही ती तशी सुंदर दिसते. शी इज 80+ बट स्टील ती डिप्स हम्म. वगैरे मारते. येस. म्हातार. म्हातारपणाची भीती. जॉब म्हणाला, ज्या गोष्टीची मला खूप भीती वाटत होती तेच घडलं आहे. अनेकांना म्हातारपणाची भीती वाटते. ते भविष्याबद्दल चिंतित असतात कारण वाढत्या वयानुसार मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती त्यांना वाटत असते. त्यांना जे वाटते आणि तेच घडते. आपण म्हातारे झालो या विचाराने तुमच्या जीवनातील रस कमी होतो. तुम्ही स्वप्न पाहणे थांबवता. पण म्हातारपणाची भीती मनातून काढून टाकली तर तुम्ही मनाने नेहमीच तरुण आणि चैतन्यशील राहाल. तुम्ही सकारात्मकतेने आयुष्याकडे पाहू लागताल. तर हम्म. तुम्हाला नवनव्या कल्पना सुचू लागतील. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत रस वाटू लागेल. तुम्ही अनेकांना योग्य मार्गदर्शन आणि सल्ले देऊ शकाल. तुम्ही 65 वर्षाचे असा किंवा 95 वर्षाचे असले तरी तुमच्याकडे देण्यासारखे बरेच काही आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही तरुण पिढीला सल्ला आणि मार्गदर्शन करून मदत करू शकता. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि बुद्धिमत्तेचा फायदा समाजाला देऊ शकता. तुम्ही नेहमी पुढे पाहू शकता कारण तुम्ही अनंत जीवनाकडे पाहत आहात. तुम्हाला असे दिसेल की जीवन आश्चर्य आणि चमत्कारांनी भरलेले आहे. दिवसाच्या प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमचे मन कायम तरुण राहील. हम्म. पुष्कळ लोक आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट जो आहे तो आफ्टर 40 घेतला आहे आणि मग ते खूप सक्सेसफुल झाले. KFCचं मालक तुम्ही बघितला असेल, त्याची स्टोरी जर तुम्ही वाचली असेल, तर त्याच्या एजमध्ये तो अबाव 40 होता तेव्हा त्याचं टर्निंग पॉईंट आला. आपले मोदीजी आहेत प्राईम मिनिस्टर, त्यांचं पण टर्निंग पॉईंट म्हणजे ते त्यांचं जो उदय झाला, त्यांचा प्रोग्रेस जो झाला तो कुठल्या काळामध्ये झाला, असे खूप उदाहरण आहेत की वय जास्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असे हार न मानता पुष्कळ काही गोष्टी केलेल्या आहेत. सो जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल तर 101% ती होणार. कारण तुमच्या मनात विचारामध्ये जे चालू आहे, विचार असे जसे असेल तसं तुमचं फिलिंग राहील, आणि जशी फिलिंग आहे तशाच गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट कराल. सो भीती वाटत होती म्हणून तेच घडलं. म्हातारपणाची अनेकांना भीती वाटते. त्यांच्या भविष्याबद्दल ते खूप चिंतित असतात. आता काय होईल? आमचं रिटायरमेंट आहे, एवढा पैसा आहे, हा राखून ठेवायला पाहिजे. पुढे मागे आम्हाला काही शारीरिक जर त्रास असला तर असायला हवा. असे वाढत्या वयानुसार ते लोक त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती करून ठेवतात आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडतं. आणि मग सेम तेच आहे की जे तुम्ही थॉट कराल तेच होईल. तुम्ही जर म्हणाल मी एकदम रिटायर झालो, आता म्हातारा झालो, आता माझी तब्येत बिघडेल, तर तेच होणार. या उलट ह्या विचार न करता त्याच्यापेक्षा वेगळा विचार करावा. आणि जेव्हा विचार करतो ना की नाही आता मी गळलं पान आहे, म्हातारा झालो, तर मग त्याच्या लाईफकडे म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो. त्याला कुठल्या गोष्टीमध्ये असे इंटरेस्ट नाही राहत की ही गोष्ट करावी. स्वप्न पाहणं थांबतं त्यांचं. त्यांची भीती त्यांना मनातून काढून टाकावी लागेल. जर भीती असेल तर स्वप्न कुठेच येणार नाही. ते नेहमीच तरुण आणि चैतन्यशील राहील जेव्हा त्यांची भीती पूर्ण मनातून निघून जाईल. सकारात्मकतेने त्यांचा दृष्टिकोन असला पाहिजे आयुष्याकडे बघण्याचा. नव्या नव्या कल्पना त्यांना मग तेव्हा सुचू लागेल. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा रस वाटेल, ते असं एक काउन्सिलिंग सेंटर काढू शकतात, योग्य मार्गदर्शन केंद्र. त्याच्यानंतर 65 वर्षाचे किंवा 95 वर्षाचे जे लोक असतात त्यांच्याकडे अनुभव असतो, देण्यासारखं खूप असतं. नवीन पिढीला सल्ले देऊ शकतात, मार्गदर्शन करू शकतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, बुद्धिमत्तेचा फायदा ते समाजाला देऊ शकतात. त्यांनी जीवनाकडे असं ब्रॉड माइंडेडने, अनंत
जीवनाकडे असं पाहता आलं पाहिजे त्यांना. ना की न्यूनगंड डोक्यामध्ये असला पाहिजे की मी म्हातारा झालो, माझं काही घरामध्ये आता कोणी माझं ऐकणार नाही, माझा रिस्पेक्ट होणार नाही. आतापर्यंत नोकरी होती तर मी खूप मला रिस्पेक्ट मिळत होता. असे जे विचार आहेत ते काढून टाकावे लागतील. उलट आता नव्याने जोमाने त्यांना तिथे उत्साहाने आणखी डबल जगावं लागेल. आणि जीवन आश्चर्य आणि चमत्कारांनी भरलेलं आहे. प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन शिकण्याचा त्यावेळेस प्रयत्न करावा. रिटायरमेंट झाल्यावर ज्या गोष्टी नाही करू शकलो त्या करायचा प्रयत्न करा. छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्हाला असं रस वाटतो किंवा नवीन नवीन गोष्टी, नवीन बदलत्या जगासोबत बदलायला शिकायला पाहिजे. नवीन नवीन ते गोष्टी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. नाही, आमच्या काळात असं नव्हतं, असं तसं. तो तो जो टेप कोणी कोणी वाजवतं ना नेहमी, ते नाही करायचं. नवीन शिकायचं. चला, कम्प्युटर आहे, मी ते शिकतो. चला, हे आहे, मला ते शिकायचं आहे. अशा गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. बरोबर आहे. 110 वर्षांचा तरुण. काही वर्षांपूर्वी भारतात मुंबईत भाषण देताना अशाच एका व्यक्तीशी माझी ओळख झाली, ज्यांचे वय त्यांच्या मित्रांच्या मते 110 वर्ष होते. त्यांचा चेहरा खूप सुंदर होता. ते त्यांच्या अंतरंगातील प्रकाशनाने चमकत होते. त्यांच्या डोळ्यात अनोखी चमक दिसत होती. त्यांनी आनंदाने व समाधानाने वृद्धत्वाचा स्वीकार केला होता. हम्म. मलाच माझी स्क्रीन खूप पांढरी दिसत आहे. ओके. हम्म. 110 वर्षाचा जो तरुण, जपानीज लोकांमध्ये बघा तुम्ही, त्यांचं वय त्यांचं वय किती म्हणजे 100च्या वर जगतात ते लोक. ते का जगतात? कारण ते माइंडफुल असतात. त्यांची सगळी गोष्ट अगदी अशी नियमानुसार काटेबद्ध असते आणि त्यांना वयाच्या बद्दल मनामध्ये कुठली भीती किंवा हे राहत नाही. तर पुष्कळ असे तरुण आहेत. जेव्हा मुंबईत भाषण देताना एका व्यक्तीशी त्यांची ओळख झाली, तेव्हा त्यांच्या एका मित्राच्या मते 110, त्याचं वय 110 वर्ष होतं आणि त्याचा चेहरा तरीही खूप सुंदर दिसत होता. त्याच्या अंतरंगातील तो प्रकाशाने तो त्याचा चेहरा चमकत होता. त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक होती. आनंद आणि समाधान त्याच्या होतं, कारण त्यांनी ते वृद्धत्वाचा स्वीकार केलेला. वृद्धत्वाला नकार न देता त्याचा स्वीकार करून त्याच्यातून चांगलं जगायचं आहे. तर तुमच्या वयाचा म्हणजे तुमचं वयच असं दिसणार नाही. तुमच्या विचारांचं चांगलं चमक तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. सेवानिवृत्ती एक पर्व. लक्षात ठेवा की तुमचे मन कधीही निवृत्त होत नाही. तुमचे मन पॅराशूट सारखे असावे. ते मोकळे असल्याशिवाय काही उपयोग नाही. नवीन कल्पनांसाठी खुले आणि ग्रहणशील व्हा. मी 65 आणि 70 वर्षांचे लोक निवृत्त झालेले पाहिले आहेत. त्यांचे जीवन ठप्प होते आणि काही महिन्यातच ते निघून जातात. साहजिकच त्यांना असे वाटते की त्यांचे आयुष्य संपले आहे आणि ते असे विचार करत असल्याने ते तसे होते. सेवानिवृत्ती ही एक नवीन मिशनची, नवीन आव्हानांची, नवीन मार्गांची, दीर्घ स्वप्नांची सुरुवात असू शकते. आता मी सेवानिवृत्त झालो आहे. मी काय करू? हे ऐकणे खूप निराशाजनक आहे. मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मृत आहे. माझे मन विचारांनी दिवाळखोर आहे. हे खोटे चित्र आहे. सत्य हे आहे की तुम्ही वयाच्या 60पेक्षा 90त बरेच काही साध्य करू शकता. कारण तुमच्या नवीन अभ्यासामुळे आणि स्वारस्यामुळे जीवन आणि विश्वाबद्दलची तुमची समज दररोज वाढत असते. पूर्ण वाचू का की एक्सप्लेन करताय हा, वरचं? वरचं एक्सप्लेन करते आणि खाली ही सुंदर एक स्टोरी आहे. ज्या व्यक्तीने त्याचं रिटायरमेंट जे आहे ते जेव्हा त्याला जॉबवरून काढलं, तर त्यांनी माझं वय झालं म्हणून मला काढलं असा जो विचार होता ना, तो टोटली काढून टाकला आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार झाला ती स्टोरी आहे. सो
मन हे कधीच निवृत्त होत नसतं. ठीक आहे. मन आपलं पॅराशूट सारखं आहे. मोकळं अथांग अशा आकाशामध्ये ते सरळ म्हणजे त्याचं हे चालू असतं. पूर्ण प्रवास तो करत असतो. नवीन कल्पनांसाठी, नवीन विचारांसाठी ग्रहणशील व्हा. 65-70 वर्षाचे लोक निवृत्त झाले की त्यांच्या जीवनाला फुलस्टॉप होतो. आणि काही महिन्यातच मग ते काय, हे जग सोडून निघून जातात. मी स्वतः माझ्या सराउंडिंग मधले असे बरेच उदाहरण बघितले आहे. जॉब करेपर्यंत ते लोक ऍक्टिव्ह असतात. जॉब झाल्यानंतर एक 4-5 वर्षातच त्यांचं म्हणजे एंड होऊन जातो. तर साहजिक त्यांना असं वाटत असेल माझं आता आयुष्य संपलेलं आहे. आणि ते सतत विचार केल्यामुळंही होतं. सेवानिवृत्ती जी आहे, एक नवीन मिशन आहे, नवीन आव्हान, नवीन मार्ग, दीर्घ स्वप्न याची सुरुवात असते. सेवानिवृत्त झालो म्हणून काय झालं? खूप लोक असे निराशाजनक विचार करतात. सारखे सारखे ते वाक्यही बोलू नये, माझं वय झालं आहे, मी इतका वयाचा झालो, माझ्याच्यानं आता काही होणार नाही, पूर्वीसारखं काम होत नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही वारंवार 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 बोलता, तेव्हा ती गोष्ट तुमच्यासोबत घडते. जसं एखादी जर नवीन गोष्ट तुम्हाला शिकायची असेल, तर आपण एखादा साधा प्रश्न जरी पाठ करायचा किंवा कुठलीही प्रार्थना जरी आपल्याला आज पाठ करायची असेल, जेव्हा ती आपण एक महिनाभर रोज म्हटली, तर ती ऑटोमॅटिक आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इतकी फिक्स होते की मग पुस्तक उघडायची गरज पडत नाही, ती ऑटोमॅटिक आपल्या तोंडातून निघते. सेम त्याच प्रकारे तुम्ही जेव्हा सारखे 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 मी म्हातारा आहे, माझं हे आहे, असे बद्दल विचार केले ना, तर तीच गोष्ट इतकी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स होईल की तसंच तसं तुमच्यासोबत ते होत राहणार. म्हणून शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मृत व्हायचं नाही आहे. विचार विचार जे आहे ते तुमचे दिवाळखोर नसले पाहिजे, निराशाजनक नसावे. सेवानिवृत्त झालं म्हणून काय, चला नवीन पर्व सुरू झालं, माझं नवीन एरामध्ये मी एंट्री केली आहे, आता आणखी नवीन काहीतरी मी करणार आहे, नवीन जोमाने नवीन अजून छान प्रकारे जगले. मी जिथे बॅडमिंटन खेळायला जायची तिथले एक काका, ते बॅडमिंटन खेळायला यायचे आणि जेव्हा मी त्यांना विचारलं तर ते फुल डे ऍक्टिव्ह होते, फुल डे. सकाळी नातवंडाला शाळेत सोडवणे, सायकलनी जाणे, नंतर बॅडमिंटन खेळायला येणे, मग नंतर स्विमिंग क्लास, नंतर पुन्हा त्यांचा लाफ्टर क्लब, नंतर म्हणजे घरी असं कंटिन्यूस त्यांनी त्यांचा दिवस असा हेटवला होता आणि इतके ऍक्टिव्हली ते मस्त खेळायचे. तर याला म्हणतात जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन. विचारांनी माणसांनी दिवाळखोर होऊ नये. 60 आणि 90 मध्ये लोक बरंच काही साध्य करतात. नाही, मी तुम्हाला सांगितलं KFC आहे. पुष्कळ मोठे मोठे लोक आहेत ज्यांनी 40 नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टींचा उदय झाला आहे आणि नवीन त्यांचं जीवनच पूर्ण बदलून गेलेलं आहे. नवीन अभ्यास करू शकता. दुसऱ्या वेगळ्या गोष्टीत तुम्ही स्वारस्य मिळवा. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवा. तुमचा विश्वास आहे तो बदलवा. वेगळं वेगळं विश्वाबद्दल जाणून घ्या. एक्सप्लोर करा. फिरायला जा. त्यामुळं तुमचं मन आणखी छान राहील, तेवढंच तुमचे आयुष्य सुद्धा वाढेल. फ्रँक. त्याला फ्रँक डब्ल्यू मध्ये चांगली नोकरी मिळाली. एक कार्यकारी आहे आणि माझा एक शेजारी आहे. काही महिन्यांपूर्वी त्याला जबरदस्तीने काढून टाकण्यात आले होते. कंपनीने त्याला सांगितले की हे नवीन पुनर्गठन योजनेमुळे केले आहे. परंतु त्याचे खरे कारण ते 65 वर्षांचे होते असे त्यांचे मत होते. मी त्यांना विचारले, तुम्हाला भेदभावाचे बळी ठरल्याबद्दल कडूपणा वाटतो का? कोर्टात केस दाखल करणार का? तो हसला आणि म्हणाले, मला वाटते मला तसे करता येईल आणि मी कोर्टात सहज जिंकूही शकतो. पण मी माझा वेळ आणि शक्ती अशी का वाया घालवू? मी माझी नोकरी गमावलेली नाही, कंपनीने माझी सेवा गमावली आहे. ते थांबले आणि पुढे म्हणाले, मी याकडे पाहतो जसे मी आता आहे. बालवाडीपासून प्रथम श्रेणीत पदोन्नती मिळाली. तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? पहा, त्यांनी उत्तर दिले. मी हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यावर मी कॉलेजात गेलो.
ही पुढची पायरी होती. मी माझ्या शिक्षणात आणि माझ्या जीवनाबद्दलच्या सामान्य समाजामध्ये एक पाऊल पुढे टाकले. माझी कारकिर्दी आणखी एक पायरी होती किंवा कदाचित अनेक पावले. आता मला नेहमी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करायला मी मोकळा आहे. दुसऱ्या शब्दात, नोकरी गमावणे म्हणजे केवळ आयुष्याची आणखी एक पायरी चढण्यासारखे आहे. एक मिनिट. फ्रँक इथं बघूया एवढं आता. सो फ्रँक डब्ल्यू मध्ये चांगली नोकरी असणारा एक व्यक्ती, कार्यकारी अधिकारी, त्यांचा शेजारी होता. तर काही महिन्यापूर्वी त्या कंपनीत ज्या कंपनीत तो होता त्याला काढून टाकण्यात आलं. पण का काढलं, तर त्याला एक वेगळं उत्तर दिलं आलं की नाही, आता थोडंसं नवीन पुनर्गठन होत आहे, नवीन रिक्रुटमेंट करायची आहे, म्हणून तुम्हाला आम्ही काढून टाकलेलं आहे. पण ऍक्च्युअल जे जे कारण होतं, तर त्यांचं वय 65 वर्ष होतं, म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. मग मर्फीने त्यांना विचारलं, तर त्यांनी म्हटलं, तुम्ही तर भेदभावाचे बळी ठरला आहात, तर तुम्हाला वाईट वाटत असेल, मग तुम्ही कोर्टात केस टाकू शकता तुमच्या कंपनीबद्दल, तुम्हाला असंच काढलेलं आहे. तर त्यांनी ती गोष्ट म्हटलं की नको, नाही नाही, मी असं काही करणार नाही. मी कोर्टात सहज केस जिंकू पण शकतो, मी टाकेल, पण मला नाही करायची. मी का असा वेळ वाया घालू माझा? मी फक्त नोकरी गमावली आहे, पण माझ्या कंपनीने माझ्यासारख्या उत्कृष्ट दर्जाच्या अशा व्यक्तीला गमावलेला आहे. किती उलट दृष्टिकोन होता. किती म्हणजे स्वतःच्या बद्दल किती रिस्पेक्ट, किती पॉझिटिव्हिटी. कीव नाही आणली त्यांनी, स्वतःवर कीव नाही केली, अरे माझी नोकरी गेली असेल, तसं काही नाही. त्यांनी स्वतःची किंमत वाढवली की माझ्यासारखा हुशार, टॅलेंटेड एका व्यक्तीला गमावलं माझ्या नोकरीनं, कंपनीने. मी नाही, कंपनीला गमावलेलं. मग ते पुढे म्हणाले की असं मी दृष्टिकोन माझा ठेवतो आहे. बालवाडीपासून नेहमी ज्यांना पहिल्या क्रमांकात पास होणारे, नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं, तर ते म्हटलं की मी हायस्कूलचं जर शिक्षण झालं, मी कॉलेजला गेलो, ती माझी एक पुढची पायरी होती. शिक्षणात, जीवनाबद्दलच्या सामान्य समाजामध्ये मी एक नवीन पाऊल टाकलं, पुढे पुढे घेतं. मग असं करत करत कॉलेज झालं, भरपूर काही कारकीर्द एक एक पायरी चढत गेलो, अनेक पावलं ते पुढे पुढे चढले. नेहमी आता त्या करत असताना आयुष्याच्या या पडावामध्ये काही गोष्टी होत्या ज्या करायच्या राहिलेल्या होत्या. तर मग आता ते करायला मला वेळ मोकळा आहे ना, मी ते करणार. सिंपल. नोकरी गमावली म्हणजे आयुष्य संपलं असं नाही ना. म्हणजे नोकरी गमावली याचा अर्थ आता आयुष्याची एक पुढची पायरी मला नवीन चढायची आहे. तसं शाळेनंतर कॉलेज नंतर तुमचं दुसरं कॉलेज, मग रिक्रुटमेंट, जॉब, असं एक 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 पायरी चढायची आहे. आयुष्य आहे हे हे असंच होता राहणार आहे. पुढे 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 सरकत जायचं आहे आपल्याला. मागे वळून नाही पाहायचं काय राहिलेलं आहे. तर फ्रँक, हे पुढे वाचायचं आहे ना? हो. हं. फ्रँक हे आपण यापुढे पैसे कमविण्याच्या मागे लागणार नाही या सुज्ञ निष्कर्षाप्रत आले. आता त्यांनी आपले आयुष्य पूर्णपणे जगण्यावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अनेक वर्ष हौशी छायाचित्रकार म्हणून काम केले होते. नोकरी सुटल्यानंतर त्यांनी जवळच्याच एका आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये फोटोग्राफिक तंत्रज्ञानाचा कोर्स केला आणि नंतर ते जगप्रवासाला निघाले. या दरम्यान ते कोठेही गेले तरी त्यांनी तेथे भरपूर फोटो काढले. त्यांची ही छायाचित्रे खूप प्रसिद्ध झाली. आता ते अनेक संस्था आणि क्लबमध्ये फोटोग्राफीवर व्याख्याने देतात आणि त्यांची मागणी उत्तरोत्तरच वाढत आहे. तुम्हाला बाहेरील महत्त्वाच्या गोष्टी स्वारस्य होण्यासारखे असंख्य मार्ग उपलब्ध आहेत. उत्साहाने नवीन सर्जनशील कल्पनांमध्ये रस घ्या. आध्यात्मिक प्रगती साधा आणि शिकत राहा आणि स्वतःला विकसित करत राहा. अशा प्रकारे तुम्ही मनाने तरुण राहू शकता, कारण तुम्ही नवीन सत्यांसाठी भुकेले आणि तहानलेले आहात आणि तुमच्या शरीरावर तुमच्या विचारसरणीचे प्रतिबिंबित सतत उमटत राहील. नवनिर्माते बना. समाजाचे कैदी बनू नका. व्यवसाय संस्थांच्या मालकांना वयाच्या आधारे कर्मचाऱ्यांशी भेदभाव करण्यापासून रोखणारे कायदे हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. मात्र केवळ कायदा लोकांची विचारसरणी बदलू शकत नाही.
एखादा 65 वर्षांचा माणूसही मानसिक, शारीरिक, बौद्धिकरित्या 30च्या तरुणापेक्षा निश्चितच वरचढ असू शकतो. आपण आपल्या श्रमाची फळे मिळवण्यासाठी येथे आलो आहेत. आपलं वय झालं म्हणून आपल्याला दूर लोटू पाहणाऱ्या समाजाचे कैदी बनण्यासाठी नव्हे, तर उपयोगी पडण्यासाठी आलो आहोत. व्यक्ती जसजशी मोठी होत थांबा. जाते तसतसे त्यांची एक मिनिट, प्राजक्त इकडचं सांगून देते, अजून पुढे मोठं आहे थोडं. हम्म हम्म सो मग फ्रँकनी काय केलं? जॉब गेला म्हणून ते रडत न बसता त्यांनी, मला नवीन काहीतरी माझं स्टार्ट करायचंय. मग त्यांनी पैसे कमवण्यासाठी आता यापुढे हे नाही करायचं. त्याला जे माझे राहिलेले जे माझे हे आवड निवड असेल त्याच्याकडे त्यांनी फोकस केला आणि आयुष्यभर पूर्णपणे जगण्यावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यांना फोटोग्राफीचा खूप शौक होता. नोकरी सुटल्यावर मग काय केलं? एका आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये फोटो तंत्रज्ञानाचा कोर्स केला नवीन. मग त्याच्यानंतर ते जगप्रवासाला निघाले. प्रवासादरम्यान त्यांनी भरपूर फोटो काढले आणि त्यांची ही छायाचित्र खूप प्रसिद्ध झाली. आता अनेक संस्था आणि क्लबमध्ये फोटोग्राफीवर ते व्याख्यान देतात आणि त्यांची मागणी वाढली आहे. म्हणजे किती वेगळा टर्निंग पॉइंट आहे. जर त्या व्यक्तीने मला काढलं, आता मी कोर्टात केस टाकतो आणि मला माझे नोकरी परतच पाहिजे, खूप असं स्वतःला त्रागा करून घेतला असता, तर हे जी नवीन अचिव्हमेंट होती ही मिळाली असते का? नाही. सो तुमच्या बाहेरील महत्वाच्या गोष्टीत स्वारस्य होण्याचं असंख्य मार्ग तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्या उत्साहाने नवीन सर्जनशील कंपनीमध्ये कल्पनांमध्ये आपल्याला रस घ्यायचा आहे. आध्यात्मिक प्रगती साधायची, शिकत राहायचं, स्वतःला नेहमी शिकत राहा. नवीन नवीन गोष्टी शिका. मला सगळं येतं, मला सगळं माहीत आहे, हा जो असं म्हणतो त्याला काहीच येत नसतं. म्हणून नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या. जे तुम्हाला शिकावं वाटतं ते, आणि स्वतःचा प्रोग्रेस करावा नेहमी. अ, स्वतःमध्ये नवीन 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 गोष्टी शिकून आपला प्रोग्रेस होतो, आपला विकास होतो. तर स्वतःचा विकास करायचा. तेव्हा माणूस तरुण राहतो आणि नवीन नवीन गोष्टीसाठी अशी भूक असली पाहिजे, हे करायचं ते करायचं ते करायचं, ठीक आहे. शरीराच्या तुमच्या विचारसरणीचं सेम प्रतिबिंब सतत तुमच्यासोबत ते उमटतं आणि त्या प्रकारे तुमच्या वयाबद्दल मग तुम्ही असं दिसू लागता. नवीन निर्माता बनायचं आहे. समाजाचा कैदी बनून नाही राहायचं आहे की अरे असा कायदा नको व्हायला, काय 65 लोकांच्या वरच्या वय काम नाही करू शकत का? उलट ठीक आहे, असा कायदा आहे ना, मग माझा वेगळा मी काहीतरी माझा दृष्टिकोन राहणार. 65 वर्षाचा माणूस मानसिक आणि शारीरिक भौतिकदृष्ट्या चांगला नाही असं समाजाचं म्हणायचं, तर मला चला हे प्रूफ करूया. ठीक आहे. उलट या तुम्ही आता या एरियामधले लोक जे यंग आहे, जे लहान मुलं बघा किंवा यंग तरुण पिढी बघा, जी म्हातारी पिढी आहे ती जास्त काम करते, ऍक्टिव्ह जास्त आहे, ती 4 पायऱ्या एक्स्ट्रा चढेल. पण नवीन आजची जी तरुण पिढी आहे ती लिफ्ट शिवाय इकडे तिकडे जात नाही. त्यांचं शरीर आजच असं एकदम थकल्यासारखं, त्यांना एखाद्या दिवशी जर काही म्हटलं हे करा ते करा, तर नाही माझं आज थकलं आहे, खूप लेझीनेस आहे. अशा गोष्टी त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकत असाल, तुम्ही अनुभव घेतलाही असेल. एखाद्या वेळेस लिफ्ट बंद झाली तर तुम्ही 4 मजले चढून वर जाल, पण एखादा मुलगा किंवा म्हणजे 12-13 वर्षाचा, 14 वर्षाचा एखादा मुलगा किंवा तरुण व्यक्ती तो लिफ्टची वाट बघत बसेल, पण तुम्ही बघणार नाहीत. सो आपल्या स्वतःच्या विचारांवर आपल्याला काम करायचंय. वय झालं म्हणून रडत राहायचं नाही, कंपन्यांना शिव्या द्यायचे नाही. ठीक आहे, इट्स ओके. समाजाचं कैदी न बनता आपल्या स्वतःसाठी आपण अजून अजून काहीतरी वेगळं करायचं. जसं जसं मोठं हे व्हायचंय ना. हा. हं, पण 5:50 झालेत. झालं का? अरे मग हा लेसन राहून जाईल आपला. हम्म. उद्या घ्यायला लागेल आय गेस, कारण पॉइंट्स पण खूप आहेत ना याचे. हं. एवढं कम्प्लीट करून घेऊया ना. 2-3च ओढी आहे. बरं. हा हा ठीक आहे. व्यक्ती जसजशी मोठी होत जाते तसतसे त्यांचे शरीर हळूहळू मंदावते, परंतु त्यांच्या अंतर्मनाच्या प्रेरणेने त्यांचे बाह्य मन अधिक सक्रिय, चपळ, जिवंत आणि तीक्ष्ण होऊ शकते.
खरे तर मन हे कधीच म्हातारे होत नाही. जॉब म्हणतो, जर मी काही महिन्यांपूर्वी होतो तसाच आजही असतो तर किती बरं झालं असतं. त्या दिवसात ईश्वर माझे रक्षण करत होता. त्यांचा आशीर्वाद रूपी हात माझ्या डोक्यावर होता. त्यांच्या साथीने मी अंधारातून वाटचाल करत होतो. जसा मी माझ्या तरुणपणी होतो, तेव्हा ईश्वराचे रहस्य माझ्या पूजेच्या ठिकाणी होते. हम्म. सो व्यक्ती जशी जशी मोठी होत जाते तसं तसं तो नॅचरली शरीराच्या हालचाली त्या मंदावतात. त्यांचं अंतर्मनाच्या प्रेरणेने बाह्यमन जास्त सक्रिय होत असतं. म्हणजे अंतर्मनापेक्षा बाह्यमन जास्त तीक्ष्ण होतं. आणि खरं तर मन हे कधीच म्हातारं होत नाही. ते अचल अमल अगदी तरुणच आहे ते नेहमी. काही महिन्यापूर्वी होता तसाच आजही, जर ते म्हणजे त्यांचं असं होतं की आजही जर मी तसा असतो तर किती बरं झालं असतं. त्या दिवसामध्ये ईश्वर त्यांचं संरक्षण करत होता. आशीर्वाद रूपी हात त्यांच्या डोक्यावर होता. आणि त्यामुळे त्या अंधारातून त्यांनी पुढे पुढे वाटचाल करायची सुरुवात केली. सो ईश्वर ईश्वर त्यांच्या सोबत होता, ईश्वरांची पूजा त्याच्या सोबत होती. असं त्यांनी हे लास्ट सेंटेन्स म्हटलंय की तरुणपणी जेव्हा होतो तेव्हा ईश्वराचं रहस्य आपल्या पूजेच्या ठिकाणी असतं. सो जॉबनी जसं आपल्या म्हातारपणाच्या वयामध्ये विजय मिळवला तसेच पुष्कळ लोक मिळवू शकतात. फक्त तुम्हाला तुमचे विचार, कुठल्याही गोष्टीमध्ये पैशाबद्दलचा विचार असू दे, कुठल्याही रिलेशनशिप बद्दल विचार असू दे, तुमचे विचार तुम्हाला घडवतात. बस एवढंच लास्ट कन्क्ल्युजन हेच आहे की विचारांवर काम करा, फिलिंग्सवर काम करा. तुम्ही कुठल्या गोष्टीबद्दल कसे विचार करता. थँक्यू सो मच. काल प्राजक्ताची आम्ही एक शेअरिंग ऐकली होती. काल आमचा क्लास आम्ही केला नाही, ऍक्च्युली रेकॉर्डिंग पण नाही केली कारण काल लिसन घेतलं नाही. जस्ट आम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केली. सो प्राजक्ता तू उद्या करशील ती शेअरिंग, ठीक आहे ना? सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं ते. हो मॅम.